खर्चीवाल्या यंत्रमागधारकांना केम्ब्रिकच्या 52 पिकाच्या 1 मीटर कापडाला 26 पैसे मजुरी वाढ देण्याचा निर्णय आजच्या इचलकरंजीतील बैठकीमध्ये सर्वानुमते घेण्यात आला। 3 वर्ष ही दरवाढ कायम राहणार असून त्याची अंमलबजावणी 1 एप्रिल 2024 पासून केली जाईल। माजी आमदार सुरेश हळवणकर आणि पुंडलिक जाधव यांच्या शिष्टाईमुळे गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेलं मजुरी वाढीचं आंदोलन अखेर आज संपुष्टात आलं। इचलकरंजीतील खर्चीवाल्या यंत्रमागधारकांना 13 वर्षापासून मजुरी वाढ मिळालेली नाही। त्यामुळे या यंत्रमागधारकांनी गेल्या महिन्यापासून यंत्रमाग बंद ठेवले होते। मोर्चे काढले, काही भागात यंत्रमागाची बिमं कापण्याचेही प्रकार घडले। मजुरी वाढ संदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार इचलकरंजीच्या प्रांत कार्यालयात बैठकाही झाल्या, तरीही ठोस निर्णय होत नव्हता। दरम्यान माजी आमदार सुरेश हळवणकर यांच्या मध्यस्थीनं आज पुन्हा प्रांत कार्यालयात संयुक्त बैठक झाली। त्यासाठी इचलकरंजीतील यंत्रमागधारक मोठ्या संख्येनं जमले होते। प्रांताधिकारी दीपक शिंदे यांनी मजुरी वाढी संदर्भात दोन्ही बाजूची मतं ऐकून घेतली। अखेर केम्ब्रिकच्या 52 पिकाच्या 1 मीटर कापडाला 26 पैसे मजुरी वाढ देण्याचा निर्णय झाला। अन्य प्रकारच्या कापड मजुरी वाढीबाबतही ट्रेडिंगधारक आणि यंत्रमागधारकांच्या पातळीवर निर्णय होणार आहे। त्यामध्ये या करारामुळे कोणतीही बाधा येणार नाही, असं सुरेश हळवणकर यांनी सांगितलं। ट्रेडिंगवाल्यांनी यंत्रमागधारकांच्या चळवळीचा मान ठेवून 52 पीकला 26 पैशाची वाढ दिली आणि ही वाढ 1 एप्रिलला जी मजुरी होती त्याच्यामध्ये आंदोलन सुरू झालं त्यावेळेला त्याच्यामध्येही वाढ द्यायची आहे आणि ही वाढ ज्याच्याकडे 1 एप्रिल ही केम्ब्रिकसाठी वाढ आहे ते सोडून धोती, मोठी नक्षी, मोठा पन्ना, वेगवेगळ्या क्वालिटीचे जे मजुरी आहेत ते ट्रेडिंग कंपनीवाल्या आणि कारखानदारांच्या संगनमतांनी त्यांच्या पातळीवर त्यांनी तो निर्णय घ्यायचा आहे। त्याला या करारामुळे कुठलीही बाधा येणार नाही, ते त्यांच्या पातळीवर ठरेल। पण केम्ब्रिकला 52 पीकला 26 पैशाची वाढ ही ट्रेडिंग कंपनी आणि ही 15 जूनपासून ही वाढ लागू राहील अशा पद्धतीचा निर्णय 3 वर्षासाठी ही वाढ ही लागू करण्यात आलेले आहे। यंत्रमागधारक आणि ट्रेडिंगधारक प्रतिनिधींनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या। त्यामुळे गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेलं आंदोलन मागे घेतलं। बैठकीला यंत्रमागधारक प्रतिनिधी पुंडलिक भाऊ जाधव, शहाजी भोसले, नंदकुमार लोखंडे, विश्वनाथ मेटे, धर्मराज जाधव, तर ट्रेडिंगधारक चंदनमल मंत्री, रामपाल भंडारी, तुर्चीमल खंडेलवाल, ओमप्रकाश काबरा, ओमप्रकाश दरक, राजसुख जाजुंदा यांच्यासह दोन्ही बाजूचे प्रतिनिधी उपस्थित होते।